नमस्कार, आवाज मीडियाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। मी संकेतराज बने। दिवसभरात घडलेल्या घटनांचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा घेण्यासाठी पाहूयात आजच्या हेडलाईन्स। खोट्या कागदपत्रांच्या आधारे पोलीस कर्मचाऱ्याची जागा हडप करणाऱ्या गुंडांवर 3 वर्षांनंतर अखेर गुन्हा दाखल। बनावट घोषणापत्र तयार करून जमीन विक्री करून दस्त तयार केल्याने शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी तपास सुरू केला आहे। याबाबत सुनील शशिकांत इंगळे या सहनिबंध कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाने मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। विश्रामबागच्या पोलीस लाईन मध्ये राहणाऱ्या शंकर आनंदा काळे यांनी दत्तात्रय शिंदे यांना दिनांक 11 नोव्हेंबर 2006 रोजी जमिनीचे वटमुक्तार पत्र दिले होते। त्यानंतर शंकर काळे हे 2007 मध्ये मरण पावले। काळे हे मृत असताना देखील शिंदे यांनी बनावट घोषणापत्र तयार केले। त्यावरून त्यांनी जमीन सचिन गणपती पांडव राहणार आळते तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर यांना विकली। दिनांक 24 नोव्हेंबर 2014 ला हा खरेदी दस्त मिरजेतील सहदुय्यम निबंधक रजिस्टर कार्यालयामध्ये करण्यात आला। त्यावरून गुरुवारी शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाला। मी राहणार विश्रामबाग पोलीस लाईन। माझं प्लॉट समतानगर येथे रस्ता क्रमांक 11 मध्ये आहे। सदरच्या 2003 पासून मी प्लॉट घेतला होता, डिसेंबर पासून 2014 पर्यंत तिथे कोणी आलं नाही। 2014 ला माझं प्लॉट ह्या गुंडांनी सचिन गणपती पांडव, गणेश राम सातपुते, पप्पू शिंदे, शब्बीर आता इर्शाद पठाण आणि समीर सय्यद ह्या गुंडांनी माझे प्लॉट बळकावले। आणि जर तुला प्लॉट पाहिजे असेल तर माझ्याकडून आम्हाला 10 लाख रुपयाची खंडी मागतात माझ्याकडून आणि वारंवार मला म्हणजे धमकी देत होती। त्यानंतर मी सांगली मिरज पोलीस स्टेशनला तक्रार केली का ते माझी तक्रार घेतलेच नाहीत। आणि गांधी चौक पोलीस स्टेशनला पण गेले मी, तिथं सुद्धा माझे 3 वर्ष झाले हेलपाटे चालू आहेत, तिथं सुद्धा माझी तक्रार घेतली नाही। मग शेवटी मी नियम निबंधक कार्यालयात मी गेले, तिथं त्या अधिकाऱ्या म्हणजे इंगळे साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला। मी 3 वर्ष सलग पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी ते आज गुन्हा दाखल केला आहे 3 वर्षानंतर। माझे पती पोलीस आहे। माझे पती पोलीस असताना आमच्या फॅमिलीवर एवढा मोठा अन्याय झाला आहे। सामान्य जनतेचं काय, सामान्य जनते काय करू शकते? आम्हाला माझे पती पोलीस असताना आम्हाला 3 वर्ष झालं। आता या गुंडांवर गुन्हा दाखल झालेला आहे। पोलीस खाता असून आम्हाला पोलीस खात्यानं आम्हाला सहकार्य केले नाही आहे। वारंवार आम्ही SP ऑफिसला भेटलेला आहे, गुंडा स्क्वॉडला गेलेला आहे। 3 वर्ष झाले आम्ही या गोष्टीवर झटते, तरी सुद्धा त्यांचा कब्जा आहे। सदर प्रकरणाचा सखोल तपास करून ह्या 6 जणांच्या गुंडांच्यावर कारवाई व्हावी अशी मी मागणी करते। आणि आमचा प्लॉट प्रशासकीय पोलीस स्टेशनकडून आमचा प्लॉट आम्हाला मिळावा ही मागणी करत आहे। सदर प्रकरणाचा सखोल तपास करून या गुंडांच्यावर योग्य ती कडक कारवाई व्हावी अशी मी मागणी करते।